खूप वर्षांनी अक्षयचे लग्न जमले होते, ते पण रेवती नावाच्या मुलीसोबत. ती दिसायला एवढी खास नव्हती, पण ठीक होती. त्याला ती काही आवडली नव्हती, पण आईवडील बोलले म्हणून तो हो बोलला. त्याच्या आईवडिलांना वाटले की ती गरीब घरची आहे व जॉईंट फॅमिलीमधली आहे, त्यामुळे ती सगळ्यांना सांभाळून घेईल. म्हणून त्यांनी अक्षयचे लग्न रेवतीसोबत करून दिले. रेवती लग्न करून त्या घरात आली तशी तिला अक्षयचे आईवडील त्या घरात नको होते. तिला फक्त दोघंच हवे होते, पण ते सगळे सोबत राहायचे म्हणून रेवतीला तिच्या सासू सासऱ्यांचा खूप राग यायचा. तिला तिचे सासू सासरे अजिबात आवडत नव्हते. त्यांची कोणतीच गोष्ट तिला आवडायची नाही. आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणं तर दूरचं, परंतु ती कधी आपल्या सासू सासऱ्यांशी नीट बोलायचीही नाही. या गोष्टीमुळे रेवतीचे सासू सासरे कायम दुःखी राहायचे. एकदा रेवतीच्या वाढदिवशी तिचे सासू सासरे तिच्यासाठी एक छानसा केक घेऊन आले. रेवतीला सरप्राईज देण्यासाठी त्यांनी तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, परंतु रेवती केक न कापताच आपल्या खोलीत जाऊन बसली. तेव्हा रेवतीचा नवरा रेवतीला म्हणाला, अगं, आईबाबांनी आणलेला केक तू का नाही कापलास? त्यांनी किती प्रेमाने तुझ्यासाठी आणला आहे. तेव्हा विषय टाळण्यासाठी रेवती म्हणाली, अक्षय, आज माझी तब्येत ठीक नाही, मला प्लीज एकटीला सोड थोडा वेळ. तेव्हा अक्षयला समजलं नाही रेवतीला नक्की काय झालंय. खरं तर काहीही करून तिला तिच्या सासू सासऱ्यांना घरातून बाहेर काढायचं होतं. तिला त्या घरात आपला नवरा अक्षयसोबत एकटीला राहायचं होतं आणि या सगळ्याला रेवतीची मैत्रीण अनघा जबाबदार होती. लग्न झाल्यावर अनघाचे आपल्या नवऱ्याला वेगळा राहायला भाग पाडलं होतं. अनघाला तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहावं लागलं नाही. अनघा रेवतीला रोज फोन करायची आणि तिला सासू सासऱ्यांविरुद्ध भडकवायची. शिवाय सासू सासरे नसतील तर आपण आपल्याला हवं तसं जगू शकतो या विचाराने रेवतीला तिचे सासू सासरे घरात नको होते. परंतु अक्षय कधीच वेगळा राहायला तयार होणार नाही हे रेवतीला माहीत होतं. एक दिवशी रेवतीने मुद्दामून जिन्याच्या पायरीवर तेल टाकलं आणि सासू खाली येण्याची वाट बघू लागली. काही वेळातच रेवतीची सासू जिन्यावरून खाली उतरत असताना तेलावरून तिचा पाय घसरला आणि ती कोलमडून संपूर्ण जिन्यावरून खाली पडली. डोक्याला खूप जोराचा मार लागल्यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली. त्यावेळी अक्षयने आणि रेवतीच्या सासऱ्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु डोक्याला खूप मार लागल्यामुळे आणि भरपूर रक्त गेल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसला. सर्वजण जोरजोरात रडू लागले, परंतु रेवती मनातल्या मनात खूप खुश होती. सासू तर गेली, आता सासऱ्याला आपल्या मार्गातून कसं हटवायचं हा विचार करू लागली. तेव्हा एका दिवशी संध्याकाळच्या वेळी रेवतीने आपल्या सासऱ्यांच्या खोलीत खूप सगळे घाणेरडे मॅगझिन्स लपवून ठेवले. ती खाली आली आणि तिने पाय घसरून पडल्याचं नाटक केलं. तिचाच आवाज ऐकून तिचे सासरे आले आणि तिला उठवू लागले. आपल्या हाताचा आधार देऊन त्यांनी तिला उठवलं आणि तिच्या खोलीत नेलं. तू थोडा वेळ बस, मी डॉक्टरांना लगेच फोन करतो असं म्हणाले. रेवतीने डॉक्टरांना बोलवण्यासाठी नकार दिला. त्यापेक्षा तुम्हीच मुलगी समजून माझ्या पायाला मलम लावून द्या असं म्हणाली. बिचाऱ्या सासऱ्याने साध्या सरळ मनाने तिच्या टाचेला मलम लावून दिलं. आपल्या मुलीप्रमाणे तिचा सासरा तिची काळजी घेत होते. त्यांना काय माहीत की या सगळ्यामागे त्यांच्या या सुनेचा खूप मोठा षडयंत्र होतं. रेवती आता अक्षय येण्याची वाट पाहू लागली. अक्षय डायरेक्ट खोलीत यावा म्हणून रेवतीने आधीच घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. अक्षय ऑफिसमधून घरी आला आणि बघतो तर घराचा दरवाजा उघडाच होता. तो सरळ हॉलमधून आपल्या खोलीत गेला. रेवती अक्षयचीच वाट बघत होती, कारण तिला तिच्या सासऱ्यावर घाणेरडे आरोप करायचे होते. इतक्यात रेवतीला आवाज देत अक्षय खोलीत आला. अक्षय खोलीत आल्या आल्या रेवतीने जोरजोरात रडण्याचे नाटक करत आपल्या सासऱ्यांच्या कानाखाली धाडकन थप्पड मारली आणि म्हणाली, बाबा, तुम्हाला लाज नाही वाटत का आपल्या सुनेवर वाईट नजर टाकताना? हे सगळं बघून अक्षय म्हणाला की रेवती, जरा तोंड सांभाळून बोल. माझ्या वडिलांबद्दल काय बोलतेस तुला कळतंय का? तेव्हा रेवती म्हणाली की अक्षय, तुला नाही माहीत की बाबांनी आता माझ्यासोबत किती घाणेरडं कृत्य केलं ते. त्यांनी मला औषध लावायच्या नावाखाली मला वाईट स्पर्श केला आहे आणि बाबा तर घाणेरडे मॅगझिन्स पण वाचतात.
जर तुला विश्वास नसेल तर चल माझ्यासोबत बाबांच्या खोलीत, असं म्हणत अक्षयचा हात पकडून त्यांच्या वडिलांच्या खोलीत घेऊन गेली आणि त्यांच्या कपाटात ठेवलेली सगळी घाणेरडी मॅगझिन्स त्याला दाखवू लागली. हे सगळं बघून सुद्धा अक्षयचा विश्वास बसत नाही की त्याचे वडील असे असतील. परंतु हे सगळं बघून अक्षयचे वडील एकदम शांत झाले. काय बोलावं त्यांना काहीच कळत नव्हतं. कदाचित त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. तेव्हा अक्षय त्यांना म्हणाला, बाबा काय झाले? तुम्ही काहीच का बोलत नाही? बोला ना काहीतरी. तेव्हा अक्षयचे वडील म्हणाले, प्लीज थोड्या वेळ मला एकट्याला सोडा, तुम्ही इथून निघून जा. तेव्हा रात्री सगळेजण झोपी जातात. परंतु सकाळी उठल्यावर अक्षयला कळतं की त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. पण हे सगळं अचानक कसं घडलं हे अक्षयला कळलं नसतं. वडिलांच्या जाण्याने अक्षय खूप दुःखी होता. परंतु एके दिवशी रेवती तिच्या मैत्रिणीसोबत बोलताना म्हणाली की अनघा, तुझी आयडिया कामी आली. तुझ्या सांगण्याप्रमाणे मी माझ्या सासू-सासऱ्यांना मारून टाकलं आणि आता मी एकटी माझ्या नवऱ्यासोबत राहू शकते. आता या घरावर माझंच राज्य आहे. हे सगळं बोलणं अक्षय ऐकतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यानंतर तो आपल्या बायकोला रेवतीला खूप मारतो आणि रडत रडत म्हणतो, काय बिघडवलं होतं माझ्या आईवडिलांनी तुझं, म्हणून तू त्यांना मारून टाकलं? तुला माझी प्रॉपर्टी हवी होती तर मला सांगून तरी बघायचं. मी सगळं तुझ्या नावावर केलं असतं. परंतु तू तर मला अनाथ बनवलं. एवढ्या खालच्या थराला गेलीस की माझ्या आईवडिलांचा खून केलास. त्यानंतर अक्षय पोलिसांना बोलावून घेतो आणि आपल्या बायकोला रेवतीला पोलिसांच्या ताब्यात देतो. आणि रेवती शेवटी तिला म्हणतो की रेवती, तू आयुष्यात कधी सुखी राहू शकणार नाहीस, कारण तू माझ्या निरपराध आईवडिलांचा खून केला आहेस. त्यांनी तुला खूप जीव लावला होता, स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलं होतं आणि तू काय केलं? माझ्या आईला मारून टाकलं. एवढ्यावरच थांबली नाहीस तर माझ्या वडिलांवर घाणेरडा आरोप लावलास. काय वाटलं असेल त्यांना? निघून जा माझ्या आयुष्यातून आणि पुन्हा कधीच तुझं तोंडही दाखवू नकोस, असं म्हणून अक्षय गुडघे टेकून जोरजोरात रडू लागला आणि पोलीस रेवतीला घेऊन गेले. त्यानंतर अक्षय एकटा पडला आणि रेवतीला जन्मठेपेची शिक्षा झाली.